नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. आपल्याला अथर्व व्हायचे, त्यासाठी गणेश उपासनेचा मार्ग आपण निवडला. कसा आहे तो माझा मोरया? अथर्व शीर्षकारांनी शब्द वापरले. त्वं वाङ्मयः, त्वं चिन्मयः, त्वं आनंदमयः, त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि. काल आपण वाक्चित आनंदाची रचना पाहिली. आता ते पुढचं पुन्हा म्हणतायत त्वं सच्चिद आनंद. जे सच्चित आनंदाच्या ऐवजी वाक्चित आनंद बदल आपण केला होता तो पाहिला. पण आता पुन्हा का म्हटलं त्याचं उत्तर हे सांगायचंय. बदल निरूपणापुरता होता, बदल विवेचनापुरता होता, बदल विश्लेषणासाठी आहे, अधिक समजून घेण्यासाठी आहे. मूळ तेच सांगायचंय जे सच्चित आनंद शब्दात सांगितलंय, जे उपनिषदांनी सांगितलंय, जे वेदांनी सांगितलंय तेच सूत्र आहे. वेगळं काहीतरी नाही सांगत आहे, अद्भुत काहीतरी वेगळंच सांगत आहे अशातला भाग नाही. किती मजेदार रचना आहे तुमच्या माझ्या शास्त्रांची, लक्षात घ्या. आपल्या शास्त्रात काहीही वेगळं सांगितलेलं नसतं. तुम्हाला काय अजबा वेगळं नसतं का? त्याचं उत्तर आहे नाही. वेगळं का नसतं या अर्थात भाव त्याच्या मागचा समजून घ्या. आपल्याकडे कुठलाही एखादा प्रश्न घेऊन एखादा माणूस एखाद्या ऋषीकडे, मुनीकडे, तपस्व्याकडे जातो. एखाद्या देवतेकडे सुद्धा कदाचित गेलेले वर्णन आहेत. त्यांनी आपली समस्या ठेवलेली असते. पुराणांची रचना कशी वेगळी आहे. पुराण म्हणतात त्यावेळी ज्यावेळी असा एखादा कोणीतरी जातो त्यावेळी पुराणांची रचना असते. असाच प्रश्न एकदा यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी जे उत्तर दिलं ते मी तुला सांगतो. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे, सरळ का नाही उत्तर देत? त्याचं उत्तर आहे नाही. दोन कारण आहेत. एक तर आत्ता जो वक्ता बोलत असतो तो वक्ता जेव्हा श्रोत्याशी बोलतो तेव्हा त्यात त्याचा स्वार्थ असू शकतो. पण फार पूर्वीची गोष्ट सांगत आहे. त्या गोष्टीमध्ये जो उपाय सांगितलाय त्यात सांगणेवाल्याचा स्वार्थ आता नाहीये. म्हणजे निस्वार्थ उपाय मी तुला सांगतोय हा एक अर्थ असतो. दुसरी गोष्ट, हीच समस्या पूर्वी कोणाला तरी येऊन गेली होती. त्यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्याला हे उत्तर दिलं होतं, हे समाधान सांगितलं होतं. त्याद्वारे त्याची शंका दूर झाली होती, त्याची समस्या दूर झाली होती. यामध्ये खात्री दिलेली आहे त्या उपायाबद्दलची की तू हा उपाय कर, त्याचं दुःख दूर झालं, तुझं नाही होणार का? किती मजेदार रचना आहे ही रचना आपल्याला समजून घेतली पाहिजे. इथं आपल्याला सांगतायत वाक्चित आनंद, पुन्हा सांगितलं सच्चिद आनंद. आणि नुसतं सच्चिद आनंद नाही म्हटलं, अद्वितीयोऽसि. मोरया तू अद्वितीय आहेस, तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाहीये. सगळ्या देवतांबद्दल परिपूर्ण आदर बाळगून आपल्याला हे सांगावं लागेल की सगळ्या देवतांपेक्षा मोरया विलक्षण आहे. कोणत्या अर्थाने विलक्षण आहे? बाकी सगळ्या देवतांना रूपाच्या मर्यादा आहेत. त्या देवतात परब्रह्म तत्व म्हणून अरूप आहेत हा भाग सोडून द्या, तो वेगळा विषय, चिंतनाचा विषय. पण देवतेचं रूप ठरलेलं आहे. भगवान रामचंद्रांची मूर्ती म्हटल्यानंतर डोळ्यासमोर ठरलेली मूर्ती आहे. दक्षिणे लक्ष्मण यस्य, वामे तू जनकात्मजा, पुरतो मारुतीर्यस्य. त्याच पद्धतीचं रूप ठरलेलं आहे. कोदंडधारीच असलं पाहिजे, दुसऱ्या स्वरूपातलं चालत नाही. तुम्हाला मला सोडून द्या, साधू संतांनी नाही चालून घेतलं. तुलसीदासांच्या जीवनातली कथा नाही का, घोड्यावर बसून रामचंद्र आणि लक्ष्मण आले आणि त्यांनी दर्शन दिलं. तुलसीदास म्हणतात असं नाही, तसंच पाहिजे जे माझ्या डोक्यात पक्क बसलेलं आहे. प्रत्येक देवतेचं रूप ठरलेलं आहे. भगवान विष्णूंचं रूप ठरलेलं आहे, भगवान शंकरांचं रूप ठरलेलं आहे. माझ्या मोरयाची नाहीये पंचायत, लक्षात घ्या. कुठल्याही रूपात चालतो, करावा न करावा हा वेगळा विषय. म्हणजे कुठल्याही साधू संतांच्या रूपामध्ये, देवतांच्या रूपामध्ये गणेश मूर्ती केल्या जातात, चुकीचं आहे. कोणत्या अर्थाने चुकीचं आहे? त्या देवतांचं विसर्जन नाही सांगितलेलं. त्याच्यामुळे मूर्ती गणेशाचीच असली पाहिजे, कारण गणेश मूर्तीचं विसर्जन करायचंय. त्या महापुरुषांचं विसर्जन नाही करायचं, त्या साधू संतांचं विसर्जन नाही करायचंय. पण तो झाला उत्सव मूर्तीचा विषय. मी सामान्य याच्याबद्दलही बोलतोय, मोरयाच्या कायमच्या स्वरूपाबद्दल. कधीही वेगळा केला तर बिघडत नाही.
कशातूनही साकार होऊ शकतो. पिंपळाची 5 पानं एकत्र ठेवले तरी मोरया चालतो. जास्वंदाच्या फुलांच्या 4 पाकळ्या जरी एकत्र ठेवल्या तरी मोरयाचं रूप तयार होतं. वेगवेगळ्या पाषाणात सुद्धा तो दिसतो, आल्यामध्ये दिसतो, कुठल्या तरी पपईत दिसतो, कशातही दिसू शकतो. का? कारण तो निर्गुण निराकार आहे, म्हणून तो कुठेही चालून जाऊ शकतो. अद्वितीय आहे, त्याच वेळी निर्गुण आहे, त्याच वेळी सगुण आहे, म्हणून अद्वितीयोसी. मोरया तू खऱ्या अर्थाने अद्वितीय आहे, कारण गळ्याच्या खालचा सगुण साकार आहे, गळ्याच्या वरचा निर्गुण निराकार आहे. आणि ते सगुणांचं निर्गुणाचं एकत्रीकरणच पुढच्या शब्दात आणखीन सुंदर अथर्व शीर्षकारांनी सांगितलं, त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी. तू प्रत्यक्षही आहेस आणि ब्रह्मही आहेस. 2 गोष्टी एकत्र नाही असू शकत. एक तर ब्रह्म असेल, नाहीतर प्रत्यक्ष असेल. प्रत्यक्ष याचा अर्थ डोळ्यांनी दिसणारं, कानाने ऐकू येणारं, ज्ञानेंद्रियांना कळू शकणारं, त्याला प्रत्यक्ष असं म्हणतात. अक्षाचा शब्द वापरला सुरुवातीला, डोळा वापरला, पण त्यात बाकीचे ज्ञानेंद्रिय गृहीत आहेत. ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्याला आकलन करून ज्याचं घेता येतं त्याला प्रत्यक्ष असं म्हणतात. मोरया तू प्रत्यक्षही आहेस आणि ब्रह्मही आहेस. ब्रह्म आकलनाच्या पलीकडचा विषय आहे. एकाच वेळी दोन्ही कसं आहे, तू दिसतो पण अर्थात दिसावा का, थोडं दिसणं समजून घ्या. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं भगवंताचं दर्शन व्हायला पाहिजे, काही विशिष्ट मर्यादेपर्यंत त्या गोष्टीला मूल्य आहे. पण लक्षात ठेवा, भगवान ही दिसण्याची गोष्ट नाही आणि दिसून उपयोगही नाही. धक्कादायक आहे ना वाक्य, समजावून देतो. वाक्य जरी आपल्याला धक्कादायक वाटत असलं तरी त्याच्या मागचा भाव लक्षात घेतला पाहिजे. भगवान केवळ दिसून उपयोग नाही. आपल्याला माहिती असलेले उदाहरण म्हणून रामायणातलं महाभारतातलं उदाहरण सांगतो. रामायणामध्ये भगवान रामचंद्र कोणाकोणाला दिसले? अनेकांना दिसले. शूर्पणखेलाही दिसले. कुठं बदल झाला? उलट एवढी पंचायत झाली की रामाकडे पाहिल्यानंतर तिच्या मनात काम जागृत झाला. किती अजब आहे, लक्षात घ्या. अब राम बचाय, आता नाही काही करू शकणार आहे. ज्याच्याकडे पाहिल्यानंतर काम दूर व्हायला पाहिजे त्याच्याचकडे पाहून काम निर्माण झाला. रावणाची नाही आहे का अवस्था? ज्याच्याकडे पाहिल्यानंतर क्रोध शांत व्हावा त्याच्याकडे पाहूनच याला क्रोध येत होता. किती अजब रचना आहे. दिसून उपयोग नाही, नुसता कळला पाहिजे. दिसला तर दुर्योधनालाही होता, कुठं कळला? दिसला शकुनीलाही होता, कुठे कळला? शिशुपालालाही दिसला होता, कुठे कळला? भगवान श्रीकृष्ण यांना दिसले होते, नुसते दिसले नव्हते. लक्षात घ्या, त्या दुर्योधनाला अर्जुनाच्या आधी विराट रूप दर्शन दाखवलं होतं, पण नाही सुधारला, कारण सुधारणारच नव्हता. भगवान दिसण्याचा नाही, भगवान कळण्याचा विषय आहे. आणि कसा कळायचा असतो, एक लहानचं उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक गाव होतं, गावामध्ये एक मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये अनेक लोक जमायचे, चर्चा व्हायच्या, सगळ्यांचा विषय इकडून तिकडून चालू होता, भगवत दर्शनाशी संबंधित. शेजारी लहान मुलं खेळत होते. एका मुलाला तिकडे जायचं काम पडलं, तो तिकडे गेला, त्यांनी ते कानावर ऐकलं, भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे, त्याच्याशिवाय जीवनात काही अर्थ नाही. याच्या डोक्यात पक्क बसलं वाक्य. कुठून घ्यायचं भगवंताचं दर्शन? कसा दिसायचा? लहान बालक आहे, फार चर्चा नाही करतायत, तर्क नाही करतायत. त्याला कोणाला तरी विचारलं पाहिजे, शहाण्या माणसाला विचारायचं. कोण शहाणा? दुसरं एक मंदिर होतं, मंदिरात एक महंत राहत होते. हा त्या महंतांकडे गेला, म्हणाला, बाबा तुम्ही ईश्वर पाहिलाय? बाबांच्या लक्षात आलं, मोठ्या माणसांची चर्चा ऐकून आलाय, याचं डोकं नाहीये, याच्या डोक्यात असे विचार येण्याचं कारणच नाही. म्हणे बस. म्हणे नाही बाबा, तुम्ही देव पाहिलाय का? बरं पाहिलाय का नाही, मला दाखवाल का देव कसा पाहायचा? बाबांच्या लक्षात आलं होतं. ते म्हणाले, याच्याशी तर्क करून उपयोग नाही, याला लंबी चौडे शास्त्रीय वचन सांगूनही उपयोग नाही, याच्या पातळीवर याला सोडवलं पाहिजे. म्हणे चल बेटा, आपण एक काम करू, बगीच्यात जाऊ. बाबा घेऊन त्याला बगीच्यात गेले. बागेमध्ये गेल्यानंतर एक सुंदर फुलझाड लागलेलं होतं, खूप फुलं फुललेले होते. त्या फुलांच्या जवळ नेलं. म्हणे बेटा, फुलं दिसले का? म्हणे वाह, किती सुंदर फुलं आहेत बाबा. मुलगा फुलं पाण्यात हरखला होता. यांनी मुलाच्या जवळ जाऊन सांगितलं मुलाला. म्हणे फुल दिसलं? म्हणे हो दिसलं. म्हणे फुलाच्या मागे काय आहे? मुलगा म्हणाला देठ आहे फुलाचं. म्हणे त्याच्या मागे काय आहे? म्हणे फांदी आहे. म्हणे त्याच्या मागे काय आहे? म्हणे मोठी फांदी आहे. म्हणे मोठ्या फांदीच्या मागे काय आहे? म्हणे खोड आहे. म्हणे खोडाचा आधार काय आहे? मुलाला माहिती होतं, शाळेमध्ये तेवढा शिकला होता. मुलगा म्हणाला खोडाच्या मागे मूळ असतं. बाबा म्हणाला दिसतं का? म्हणे नाही दिसत. म्हणे चल उपटून पाहू. मुलगा बाबावरच ओरडला. म्हणे असं काय करता, मूळ कुठं उपटत असतात का? वापस काढलं तर ते झाड मरणार नाही का? हा म्हणे आपण नाही, मूळ दिसलं तर पाहिजे की नाही? ते म्हणे दिसायची काय गरज आहे? ज्या अर्थी फूल लागलेलं आहे त्या अर्थी मूळ खाली आहे, पाहायची गरज नाही.
मुलाचंच वाक्य पकडलं आणि बाबांनी डोक्यावर हात फिरवून त्याला शांतपणे समजावून सांगितलं. म्हणे बेटा असंच आहे, जर जगामध्ये इतके फुलं फुललेले आहेत ते याचा अर्थ खाली मूळ आहे, ते उपटून पाहायची गरज नसते. भगवान ही पाहण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे, समजून घेण्याची गोष्ट आहे. विद्युतीचा एखादा तार असतो, त्या विद्युत तारेतून विद्युत जात असते, हात लावून पाहायची गोष्ट नाही आहे. आज ते समजून घ्यायचं. कशावरून? दिवा लागला, पंखा लागला, याचा अर्थ वीज होती. ती वीज आहे की नाही हा हात लावून पाहण्याचा विषय नाहीये. त्या पद्धतीने भगवान डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाहीये. पण मोरयाचं वर्णन करताना सांगितलं त्वं प्रत्यक्षम ब्रह्मासी, तू प्रत्यक्षही आहेस. कारण जे काही दिसणार आहे ते सगळं तू आहे. जेव्हा आपण ज्ञानमयो विज्ञानमयोचा अर्थ पाहू तेव्हा आपण त्याचा आणखीन विचार करू. तू प्रत्यक्ष आहेस आणि त्याच वेळी तू ब्रह्मही आहेस. तू दिसणाराही आहेस आणि त्याच्या पलीकडे न दिसणारं केवळ शाश्वत चिंतन चिरंतन अशा प्रकारचं जे शुद्ध तत्व आहे ते ब्रह्मस्वरूप तू आहेस. त्याच्याकरता पुढचा शब्द वापरला त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. हे मोरया तू ज्ञानमय आहेस, हे मोरया तू विज्ञानमय आहेस. हे दोन्ही शब्द व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. व्यवहारामध्ये ज्या अर्थाने आपण हे शब्द वापरतो त्या अर्थाने इथं वापरलेले नाहीत. ते सगळे अर्थ असतातच, अधिक व्यापक अर्थ आहेत. व्यवहारामध्ये आपण ज्ञान कशाला म्हणतो? आपण बुद्धीच्या स्मरणशक्ती नावाच्या एकाच गोष्टीला ज्ञान म्हणतो. कारण आजकाल सगळ्या शिक्षण यंत्रणेमध्ये फक्त स्मरणशक्तीच तपासायची सोय आहे ना. किती पाठ केलं तेवढं फक्त सांगा, त्या स्मरणशक्तीला आपण ज्ञान म्हणतो. आणि पटपट ज्याला ते सगळं आठवतं त्याला आपण ज्ञानी म्हणून मोकळं होतो. आहे तो एक अर्थ, नाही असं नाही. पण ज्ञान शब्दाचा अर्थ काय? त्याचं उत्तर आपल्याला शास्त्रकारांनी दिलं. ज्ञानेंद्रिय शब्दामध्ये ज्ञान शब्दाचा जो अर्थ आहे तो अपेक्षित आहे. ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून होणारं ज्ञान म्हणजे काय? तर संवेदना, जाणीव. त्या जाणीवेला ज्ञान असं म्हटलं. कशाची जाणीव होते? डोळ्यांनी रूपाची जाणीव होते, त्वचेनी स्पर्शाची जाणीव होते, कानानी शब्दांची जाणीव होते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 गुणांची आपल्याला जाणीव होत असते. या 5 ज्या जाणीवा आपल्याला होतात त्याला ज्ञान असं म्हणतात. ते ज्ञान आपल्यानुसार होतं. आता गंमत लक्षात घ्या, या 5 जाणीवा सांगितल्या, याच्या आधारे सुखदुःखाचा विषय आपल्याकडे सांगितला. म्हणून ते बाहेरून नसतं, आई भाव समजून घ्या. विषय आलाय तर आपल्या समोर सांगतो. मला सांगा, सूर्य किरणांमध्ये बसणं सुखाचा अनुभव की दुःखाचा? नाही सांगता येत नेमकं. कारण उन्हाळ्यात तो भयंकर दुःखाचा अनुभव असतो, हिवाळ्यात तो सुखाचा असतो. का? कारण सुखाची दुःखाची व्याख्या शास्त्रकारांनी आपल्याकडे दिली. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. तुमच्या माझ्या अवस्थेला जे प्रतिकूल असतं त्या वेदनेला दुःख, संवेदनेला दुःख असं म्हणतात. तुमच्या माझ्या अनुभूतीला सुखद असणारी जी अनुभूती किंवा अनुकूल अनुभूती तिला सुख असं म्हणतात. हिवाळ्यात आपलं शरीर थंड झालेलं आहे म्हणून सूर्यकिरणांची उष्णता आपल्याला आनंददायी वाटते, सुखदायक वाटते. उन्हाळ्यात आपणच तापलेलो असतो, ते आणखीन त्रासदायक वाटतं. थंडीच्या दिवसामध्ये थंड पाणी त्रासदायक वाटतं, उन्हाळ्यामध्ये तेच थंड पाणी आनंदाचं वाटतं. बाह्य जगातलं हे परिवर्तन समजून घ्यायचं आहे. संवेदनांचा विचार मी आपल्याला सांगतोय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्या माध्यमातून जे प्राप्त होतं त्याला ज्ञान असं म्हणतात. म्हणजे जे डोळ्यांनी पाहता येतं, जे कानांनी ऐकता येतं, त्या माध्यमातून मिळतं ते ज्ञान. मोरया तू ज्ञानमय आहेस. याचा अर्थ या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तूच भरलेला आहेस. डोळ्यांनी जे जे दिसतं ते तुझंच रूप आहे, कानांनी जे ऐकू येतं ते तुझंच रूप आहे, इत्यादी स्वरूप त्याला ज्ञानमय असं म्हणतात. कारण सर्वत्र तूच भरलेला आहे. हा एक भाव. आता पुढचा शब्द वापरला विज्ञानमयोसी. तो अधिक महत्त्वाचा आहे आणि तो जास्त शांतपणे समजून घेण्याचा आहे. आपल्या डोक्यात विज्ञान शब्दाचा एकच अर्थ बसलेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सायन्स असं म्हणतात. त्या अर्थानेच आपण विज्ञान शब्द घेतो. उपसर्गाचा अर्थ विशेष, अशाच अर्थाने आपण लावतो. आणि मग विशेष ज्ञान ते विज्ञान एवढाच अर्थ आपण लावतो. आहे तो अर्थ, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. पण उपसर्गाचा एकच अर्थ नसतो, अनेक अर्थ त्याच्यामध्ये असतात. उपसर्गाचा दुसरा अर्थ आहे विगत. विगत म्हणजे निघून जाणे, गळून पडणे, त्याला विगत म्हणतात. ते विगत ज्याच्या मागे लागलं ज्ञानाच्या, तर कुठे कुठे लागतं? अनेक शब्दांमध्ये. लक्षात घ्या, विभीषण
रामायणातला शब्द आपल्याला. रावणाचा बंधू आहे विभीषण, तो वचा ब म्हणण्याची पद्धत आहे म्हणून विभीषण शब्द आला. विभीषण नाव नाहीये, विभीषण. वि म्हणजे निघून जाणे, भीषण म्हणजे भीषणत्व, वाईटपणा, दुर्गुण. ज्याच्यातला वाईटपणा गळून पडलेला आहे, ज्याच्यातले दुर्गुण निघून गेले आहेत, तो विभीषण. विदर्भ शब्द आहे तसा. विगतः दर्भाः, ज्याच्यातून दर्भ निघून गेले, जिथून दर्भ पूर्णपणे बाजूला गेले. दोन्ही अर्थाने लावता येईल. एक तर दर्भ निघून जाणे याचा अर्थ, दर्भ नावाचं एक गवत असतं, एकदा जर शेतात लागलं, जसं गाजर गवत सध्या आपल्याला माहिती आहे, एकदा जर शेतात लागलं तर दुसरं काहीच लागत नाही. ती शेत सगळं निर्बीज होऊन जातं, तिथल्या सगळ्या बाकीच्या वनस्पतींना ते नष्ट करतं. जिथून सगळं दर्भ निघून गेला याचा अर्थ जिथली पूर्ण जमीन शेतीच्या उपयोगी आहे त्याला विदर्भ म्हणत होते. एक अर्थ. विदर्भ शब्दाचा दुसरा अर्थ, जिथले सगळे दर्भ निघून गेले, संपून गेले. कारण दर्भ वापरतात यज्ञामध्ये. इतके यज्ञ केले इथल्या लोकांनी की सगळे दर्भ संपून गेले, म्हणून विदर्भ. दोन्ही अर्थाने समजून घ्या. दर्भ निघून जाणे त्यातला भाव लक्षात घ्या. तसं ज्ञान निघून जाणे याला विज्ञान असं म्हणतात. धक्कादायक आहे ना वाक्य, ज्ञान निघून जाणे. त्याचं उत्तर आहे हो, ज्ञान निघून गेलं पाहिजे, ज्ञान गळून गेलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, असंख्य गोष्टींच्या मागे अध्यात्मातल्या विषय मी आपल्याला सांगतोय, ज्ञान हीच समस्या आहे. मला खूप काही कळतं हीच अडचण आहे, त्याच्याच पायी माणूस अडकतो. आणि शास्त्रांनी फार मजेदार रचना सांगितली. आपल्याकडे कठोपनिषद नावाचा उपनिषद आहे, केनोपनिषद नावाचा उपनिषद आहे. केनोपनिषदात एक सुंदर रचना सांगितली. केनोपनिषदकार सांगतात, ज्याला काही समजलेलं आहे त्याला काहीही समजलेलं नाही, ज्याला काहीही समजलेलं नाही त्याला कदाचित काही समजलेलं असू शकतं. समजलं का? आता होय म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही, केवढी पंचायत आहे. ज्याला काही समजलेलं आहे त्याला काही समजलेलं नाही. का? कारण समजण्याचा संबंध मगाशी मी सांगितलं तसं ज्ञानेंद्रियांशी आहे. आणि समजतं काय? त्याचं उत्तर आहे, जे डोळ्यांना समजतं ते सगुण साकारच असू शकतं. आणि मग जर समजलं आहे तर याचा अर्थ फक्त सगुण साकारच समजलंय, निर्गुण निराकारापर्यंत कुठं पोहोचलाय? मग निर्गुण निराकारापर्यंत जर पोहोचलाच नसेल तर याचा अर्थ समजलं असं म्हणता येईल का? शास्त्रकार म्हणतात नाही, ज्याला समजलेलं आहे त्याला काही समजलेलं नाही, कारण तो अर्धवटच अवस्थेत आहे. ज्याला काही समजलेलं नाही कारण तो सांगतच नाही, ज्याला अनुभूती आलेली आहे आणि सांगताही येत नाही. काही गोष्टी सांगता व्यवहारातल्या तरी कुठं सगळ्या गोष्टी सांगता येतात? मला सांगा, पेढा खाल्ल्यावर काय वाटतं याच्यावर काय निबंध लिहिणार आहे? याच्यावर काय भाषण देणार आहे? शक्य नाहीये. मेरिट आल्यावर, घरी आल्यानंतर आईच्या पाया पडल्यावर, आईने पाठवून हात फिरवल्यावर काय वाटतं? त्याचं उत्तर आहे, मेरिट आल्यावर, घरी आल्यावर, आईने पाठवून हात फिरवल्यावर जे वाटतं तेच वाटतं. त्याचं निरूपणच नाही करता येत, शब्दांमध्ये नाही सांगता येत. अनुभूतीचा विषय आहे. परमात्मा तसा अनुभूतीचा विषय आहे, शब्दांमध्ये वर्णन नाही करता येत त्याचं. हा भाव आपल्याला समजून घ्या. ज्ञान गळून पडलं पाहिजे. कारण ज्ञानाचा संबंध, मी आध्यात्मिक विषयातला विषय आपल्या समोर सांगतोय, ज्ञानाचा संबंध द्वैताशी आहे. का? कारण ज्ञान होण्याकरता किमान 3 जण लागतात. काय 3 लागतात? त्याचं उत्तर आहे, ज्ञान होण्यासाठी ज्याला ज्ञान व्हायचं तो लागतो, त्याला शास्त्रात ज्ञाता असं म्हणतात. ज्याचं ज्ञान व्हायचं ते लागतं त्याला शास्त्रात ज्ञेय असं म्हणतात. आणि जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेला ज्ञान असं म्हणतात. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान याला शास्त्रीय परिभाषेत शब्द वापरायचा तर त्रिपुटी असं म्हणतात. प्रत्येक ज्ञानाच्या मागे ही त्रिपुटी असावीच लागते. काही ऐकलं असेल तर काय ऐकलं ते ज्ञेय होतं. जो ऐकणारा आहे तो ज्ञाता होतो. आणि जे ऐकण्याची प्रक्रिया घडते त्याला ज्ञान असं म्हणतात. या 3 गोष्टी घडाव्याच लागतात, तेव्हाच ज्ञान शक्य आहे. आणि मला सांगा, जर 3 असतील तर अद्वितीयोसी कुठं उरलं? एकमेवाद्वितीय कुठं उरलं? परमशुद्ध कुठं उरलं? कारण 3 म्हटले की गुणांच्या पातळीवर आलं, 3 म्हटलं की भेसळीच्या पातळीवर आलं, द्वैताच्या पातळीवर आलं. अद्वैत उरत नाही, आणि अद्वैत नसेल तर आनंद नाही. हे सूत्र आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे ज्ञान गळून पडलं पाहिजे. मी ज्ञाता नाही, मी ज्ञेय नाही, मला ज्ञान होत नाही. कारण तूच सगळीकडं भरलाय म्हटल्यानंतर पाहणाराही मी तूच आहे, जे पाहिल्या जातंय ते तूच आहे, सर्वत्र तूच भरलेला आहे.
हे नुसतं बोलाय पुरतं नाही, ही आध्यात्मिक अनुभूतीचा विषय आहे. कारण तसं होईल तेव्हाच शांत सुख मिळणार आहे. मी काहीतरी जाणतोय, याच्यामध्ये मला समजून घ्यायचंय. आणि मग पहिल्या दिवशी सांगितली ती अडचण आहे, काहीतरी समजून घ्यायचंय, याचा अर्थ मला ते माहीत नाहीये. आणि मला माहित नाहीये म्हणजे अपूर्णता आहे. काही समजून घ्यायचं नाही. आता सगळं समजलं. काय समजलं? त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी. हे समजलं. आता पुढं काय समजून घ्यायचंय? काही समजून घ्यायचं नाहीये. फक्त तुझ्या अस्तित्वाचा आनंद घ्यायचा आहे. तू मला प्रारब्ध रूपात देहात ठेवलंय, तोपर्यंत देहाद्वारे आनंद घ्यायचा आहे. ज्या दिवशी देह सुटेल त्या दिवशी देहातीत होऊन आनंद घ्यायचा आहे. या आनंदाची भूमिका समजून घ्यायची आहे. म्हणून त्या मोरयाला म्हटलं, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. त्याच्या त्या स्वरूपाचं चिंतन करत आज थांबू. जय गजानन.